कृष्णाला पण आहे ना मी 17 वेळेस सांगितलं तू आहे ना इथं मला मक्कात नको बोलत जाऊ म्हणून. त्याला म्हटलं मग मग याला काय फुकटच सगळे हे करायचं का? फुकट पापाया खायला येतो. मला तर लय राग येतो बाय असं केलं बा. आता वाकून जाय रे. कोणी पाहिलं तर मायट्याचा आणि तोयट्याचा हो तर केळ चंबवती. आता काय करू घरी कोण नाही. जाऊ दे थोडे वेळ मस्त इथं बसते. घरी जाऊ येऊ नाही नेतो हॉटेलला तर हॉटेलला आपला दुसरा काय कामाचा आहे तो तर नाही. मस्त पाहिजे मस्त हॉटेलला जाईन बिअर वगैरे पिईन मग एन्जॉय करील. हॅलो काय करतोय पिल्लू? हा का ऐक ना तुम्हाला परवा दिवशी बोलला होता भेटायचंय म्हणून. म्हणून भेटायचं का? भेटायचं ना मग ऐक ना आज आणि उद्या माझ्याकडे टाइम आहे. मग कधी भेटायचं? आज जर म्हणलं तर 5च्या पुढे भेटू शकतो आपण. 5 ते 6:30 वाजेपर्यंत 1 तास. हा तू जे म्हणशील ते देईन मी तुला. तू कशाला टेन्शन घेतो? हा सवय नाही बाई मला नाही आवडत देते. हा ऐक ना पिल्लू मला आहे ना गावाला जायचंय पण थोडे पैसे कमी पडताय. म्हणजे जास्त नाही 5,000 देशील ना? बरं थँक्यू. हा ठीक आहे लव यू टू. हो बाय ठेवू का? हा भेटू मग संध्याकाळी. चल झालं काम 5,000चं. हे एक फुकट खाऊ. त्याला साधं लॉजला पैसे खर्च करता येत नाही. मला म्हणतो मी काय पैसे देऊ का मी हे करू का ते करू का तू ये असं कर तसं कर. एक तडपतो माझ्यासाठी आणि यो तर मला वरच्यावर खोलीतो. आज याला भेटलं माकात पण पुढच्या वेळेस काय ना तर मक्का बिक्का नाही बिल येतातच मी आणि तू खाली मी वरून मग. हा बाई हे काय होऊन बसलं माझ्यासोबत मलाच काही कळना कसं झालं ना. आता तर मला लय टेन्शन आलंय. आयडिया कोणाकडून घेऊ मी? हा माझी ना एकच जीवलग मैत्रीण आहे काजल. पण तिला कुठं शोधू मी? ती गेली कुठं असेल? घरी तर जाऊन बघितलं मी घरी बी नाहीये. काय माहिती हिला बी ना लय पांचट आगाव कामं असतात नुसते कुठे फिरत राहते. हा ती बरोबर ना तिच्यात तिथंच गेली असेल. तिला तिथे जाऊन बघते मला बरोबर तिथे भेटेल मला. मग ना चांगली आयडिया ना मला तीच देईल. कधी बरं येतो कधी नाही. काजल काय काय चांदणी अगो तुला नाही नाही तिथं शोधलं मी आणि तू इथे येऊन बसल्यास. इथं काय करत होतीस? आता माई मागताय म्हणल्यावर काय करीन इथं. अच्छा तुझी मग काय वे म्हणून तू काय राखण करत बसलीस का इथं? कंच मोठे झाले ना आता. खाल्ली का मग? खाल्ले मला कंच नाही आवडत खाले केळं आवडते. माहित आहे बाई मला तुला खेळ. लय गुणाचे चटके बस राहिले. चल तिकडं घरी सावलीत जाऊन बस. तुझ्या घरी कोण नाहीये ना? काहीच कोण आहे मी तुला सांगते आज काय मी गुळ खाल्ला. चल तू. काय खाल्लं ग तू? मी जे तुला खायला भेटत नाही ते मी खाल्लं बाई. आज आहे ना ऊन पण लय वाढलं ग. हा बाई. घरामध्ये ना साफसफाई चालू असेल. कोण करते साफसफाई? आम्हाला बाई बोलवेली. हा हा अच्छा बस मग इथं आता काय करते. मला बी तुझ्याकडेच काम होतं बाई म्हणून मी तुझ्याकडे आले. बाई तू अचानक आज. अगो माझं लय अर्जंट काम आहे तुझ्याकडे काय सांगू. अर्जंट म्हणजे थोडासा प्रॉब्लेम झालाय ग. काय झालं प्रॉब्लेम आला? अगं माय ते प्रॉब्लेम नाही ग. म्हणजे आता हे बघ माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम होत राहतात ना. तसं झालंय. तुझं काय चालू आहे? माझा एकदम खाऊन पिऊन आयुष्यामध्ये निवांत 2-2 बॉयफ्रेंडचे जीवावर. बाई 2-2 बॉयफ्रेंड. आता तो एक कृष्ण आहेच. दुसरा तो राहुल्या पाठवला आता मागून. हा बाई तू तर ना नुसती पटपट राहती आणि तुझ्या वरच्या वर काम करून घेत राहती बाई. आणि माझं एक असलं तुला सांगते मला पहिला भेटला ना ग आणि कापोकट खाऊ. मला बिलकुल पटत नाही त्याचं वागणं. मग कशाला धरून ठेवलंय त्याला? देखील सोडून नसल्या असल्यावर हात बरं राहतो बाई. तेवढं मात्र आहे बाई तुझं ना.
तुझं कसं आहे आता, तू एका वाफावर बसली, तू शिट्टी जावा वाजन तवा वाजन, तोपर्यंत काहीच नाही तुला. तुला बाई सगळ्या गोष्टींचं माहिती बरं का, कुणाला कसं पकडून ठेवायचं, कुणासोबत कसं बोलायचं, सगळं माहिती. बघते ना आता 8-15 दिवस झाले होते. मला ना राहुल बाहेर जायला होता, दुबईला का कुठे जायला होता तो. हा का? हा, त्याच्या मावशीच्या पोरा संग. मग आता ह्यो बाहेर जायला होता, तवर म्हणले कृष्णाला चालून घेऊ. आता याला कोलून लावीन, आज शेवटचा दिवस आता याचा भेटायचा. हा, म्हणजे मी त्याला काय म्हणलं, आता काय मी तुला मागचा विकत नाही भेटणार म्हणलं बाबा, मग तुला हॉटेल यायचं असेल तर ये. तो सगळं फुकटच पाहतो ना ग, हॉटेलला पैसे भरायचे म्हणलं डायरेक्ट नाही म्हणतो. हा का? हा, सावटच दिसतंय मग एक नंबरचं फुकट खाऊ. सावट नाही, चिंगूस आहे चिंगूस, है ना? धरून ठेवायच्या लायकीचा नाही तो. बाई तुला काय सांगू, माझा बी नवरा बघ 5-6 महिने झालं किती लांब गेलेला आहे कामाला, तुला तर माहितीच आहे. आजू पत्ता नाही त्याचा यायचा, आणि कधी येतो काय माहिती देवाला माहिती. अगं, तुला ते एवढ्या दिवसापासून म्हणते मी, कायला बसते नवऱ्याच्या भरोशात, तर तुला खायला यायला पाठवतो ना, पैसे पाणी तर पाठवतो ना, सगळंच मग सगळं पुरवतो मला. आई पण काय करायचं मग, इकडे हातचा एक राहून द्यायचा. नको बाई, आपल्याला नाही भूक जमत लागली की तसं. जेवण करून घ्यायचं आणि गपचित राहायचं. है की नाही? हा, तुझं आपलं लय चांगलं आहे बरं का, पण त्याच्यामुळे तर म्हणते ना, माझी मैत्रीण काजल नावाची, हा एक नंबर. सगळ्यांनी ना तिच्यापासून सगळा धडा. एक काम, तू ट्युशनच घे की ग. कोणाचं घेते आता, तोच घेते ना. माझं घेतीस का? माझं ट्युशन तर नेहमीच सारखी घेते. जवळची मैत्रीण आहे बरं का ऐक ना, एखादी मला? आपल्या ना रोजच्या गप्पा वगैरे हे तर चालतच राहतात ग, पण माझ्यासोबत लय मोठा प्रॉब्लेम झालाय. हे म्हणता म्हणजे का, अगं आपण दुसऱ्या संघ प्रॉब्लेम करीतो आणि त्या संघ काय झाला. झालं बाई, आता कसं झालंय मलाच कळना झालंय बघ. सांगू का तुला? आता सांगितल्याशिवाय मला कळण बाई. मी बरोबर राहिली ग. काय बाय, काय लाज गेली बाई तू याली. अगं लाच गेली म्हणजे आता कसं सांगू मी तुला, हा हे कसं झालं मलाच कळना बघ. तुला मी सांगितलं होतं ना, तणावर लिहून देऊ नको त्याजवळ. आता तुला माहिती आहे ना माझा आता ही नवरा. जवानी आहे ना, अर्धी झाली समजा. आता बाई काजल ऐक ना, तू काहीतरी आयडिया देशील मला म्हणून तुझ्या जवळ आली, आणि तू मला असं दरीत ढकलशील, मग कसं व्हायचं ग माझं? तुझ्या जवळ येऊन काही फायदा आहे की नाही माझा? अगं नाही, मग पण म्हणजे आता हे बाई, त्या चेहऱ्यावर एवढी खूपसुरती आहे, एवढी जवान दिसती. तुला माहिती ना, लेकरं बाळा झाल्यावर काहीच माणूस धड दिसत नाही बिलकुल. हो का? मग ए बाई काजल ऐक ना, मग आता हे माझ्यासोबत असं झालं की नाही, आता मी बरोबर आहे. अगो मला तर वाटतं 2 का 3 महिन्याचं काहीतरी राहिले बघ. जाऊ दे, तणावऱ्याचाच आहे ना, त्याच्यात काय एवढं. काजल तुला कळते का काही? अगं मी कुठं आहे राहिला, हा, आणि माझा नवरा कुठे आहे? तो कशाला येईल माझ्याजवळ? अगं त्यानं काही केलंच नाही, मला हातच नाही लावला. मी कसं काय झालं हे बरं का, मला कळलं नाही. काय राहिली अगो मलाच प्रश्न पडलाय, म्हणजे म्हणजे मलाच स्वतःला प्रश्न पडलाय, झालं कसं काय हे? झालं कसं काही म्हणजे तुलाच माहित नाही तू कशी काय राहिली. पण तू काय झोपत राहते का काय? मला आज माहित झालंय, म्हणजे मला कसं माहित झालं माहितीये का, ते नाही का आपल्याला म्हणजे असं येतं महिन्यात ते झालंच नाही 3 महिन्यापासून. मग मी विचार केला हे काय झालं असं, तसं तर नसेल. मग मला आज कळलं, मग मी पोटूशी राहिले म्हणून. हा ग, पण मग तुला एवढं माहित नाही का त्या फुलावर कोणतं फुल पाखरू बसलं ते? नाही गो, खरंच काहीच नाही बरं का तसलं काजल, मी तुला खोटं बोलणार नाही. मग असं कसं काय राहील, सणावर तिकडे 6 महिन्यापासून, आणि तू काय मला येड्यात काढते व्हय? अगं मी सार्वजनिक येईल आणि तू मला सांगू राहिली. अगं जे असं ते खरं खरं सांगून दे, मी तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईन. तुला माहिती आहे ना, कधी बी तू आडी अडचणीत असली तर मीच साथ देते. हा बाई तुझं ते सगळं खरं आहे, मला ना अडी अडचणी होती ना तू साथ देतेस, मला सगळं माहित आहे. पण काजल ऐक ना, मी काय म्हणते, मला चांगली आयडिया सांग, मी लय परेशान आहे, मला लय टेन्शन आलंय. सांगते मी, पण तू कोणत्या फुलपाखरा संग कांड केलं ते सांगा रे. बाई ते तसं नाही सांगणार काजल, आता मी कसं सांगू तुला तर तोंडाने सांग, कशी सांग. तोंडानं तर सांगते ग, पण मी ह्याच्यातून मुक्त होईल ना? तुला काय करायचं ते? नक्की? हा नक्की. ते आपलं ते गावचा विजा नाही का? विजा? तू? हम्म. अगं तो तर आता परवा दिवशी मला लाईन आणि होता. काय? मग बाई म्हणजे त्यानं 2-2, 3-3 फुलपाखरं असं बघतच राहतो? तो फुलं पाहतो, तो एक फुलपाखरू आहे, त्याला सवय आहे या फुलावरून त्या फुलावर जायची. बाई मग काजल माझं कसं व्हायचं ग, 3 महिन्याचा पुरुष आहे आणि त्यानं असं करते दुसरीकडे. अगे तू येडी का बावळी आहे जरशी? हा, मग तुला असं करायचं असेल, लाज नाही वाटते का? तुला माहितीये का तो असेच फुलं बदलीत राहतो, या फुलावरून त्या फुलावर उडतो, आणि तू खुशाल त्याच्या संग असं केलं. आणि तो दिसतो कसा काळा करत, तणावर असा गोरा पान दिसायला मस्त. अगं काजल, तू माझं ऐकून तर घे, तू मला नाव नको ठेवू ग. नाव नीट होते, मला पुढचा प्रश्न पडला त्याचं काय तोंडाचं पैदा झालं तर
तो नवरा काय म्हणन? ए बाई ऐक ना, मला काही पैदा बिदा करायचं नाही ग बाई. मला ना तू आयडिया दे ग बाई. मला लय टेन्शन आले. आणि काजल मला ना तुझ्यावरच भरोसा आहे बाई. तू मला आयडिया दे, नाही तर मी तुला धरून ठेवून बरं का सांगाल तुला सोडणारच नाही. मग हा मला धरून काय करती? काही करणार नाही, पण मी तुला सोडणारच नाही. पण मला नाही सोडलं तो काय होईल? जाऊ दे बाई, तुझं आपलं ना लय वेगळं असतंय. मी तुझ्याकडे ना इतका विश्वास ठेवून आले, म्हणलं काजल मला काहीतरी आयडिया देईल असं, आणि तूच घाबरलीस माझ्यापेक्षा अगं, जास्त. माझं डोकं असं बंद पडलं तरी का तोडणं म्हणून बंद पडलं. हा नाही तर मी तुला आयडिया अशी सांगणार होते. तो नवरा आला का सांगायचं तुम्हीच माझ्या स्वप्नात आले होते, तुम्ही स्वप्नात केलं आणि झालं. ए बाई, तो काही येड आहे का काय? स्वप्नात झालं ना असं झालं. अगं तो चपलीनं मारीन ना मला धरून. स्वप्नात झालं. चपला नाही घालीत ना गं, बुटा घालीत ना. म्हणजे बिटानं मारीन मग तो मला. मग कसं करायचं? मी काय येडी आहे का तो येड आहे? सांग बरं असं बोलायला. त्यापेक्षा दीड छान आहे मला माहिती. तेच बोलती मग. आता ऐक, मग मला आयडिया दे यार. तू ना केळ घालून दे. काय म्हणजे केळ खाय, केळ खाय. आणि केळ खाल्ल्यानं काय होते? सटकून जाईल. खरंच का? हं. खरं सांग ना. अगं मी का बोलते असं माहितीये का, 2 महिन्याचं आहे का 3 महिन्याचं आहे, मला तेच लक्षात येणार आता. मग ते कसं तुला होईल? भेटून किती महिने झाले? झाले असतील बाई 2-2.5 महिने. 2-2.5 महिने ना. हम्म. 2.5 महिन्याचे पुढे नसेनच ना, 2.5 महिन्याचे आताच असेल ना. पण मग केळं खाल्ल्यानं होईल का गं काम? हा नक्की? होईल. नाहीतर बाई माझं ना आयुष्य बरबाद होऊन जाईल गो, असं जर तू काही एक काम झालं तर. कर, त्याच्यापेक्षा चांगलं आहे मग. काय? एक काम कर, काय? बिबवा असतो ना. काय? बिबवा म्हणजे? बिबवा. ते काळं काळं? हा काळं काळं. काय करू त्याचं? गोळीवाणी गिळून घ्यायची. ओय माय, आणि त्यानं काय होईल? पडून जाईल. त्यानं? हा. बाई काजल, तुला तर लय चांगलं चांगलं आयडिया माहिती आहेत ग. मला बाई चांगलाच भरोसा होता बघ तुझ्यावर. माझी याच्यात PhD झाली फार. हा हा. बापरे, म्हणजे तू मी जेवढा विचार केला त्याच्यापेक्षा पुढचीच झालीस बघ. आहे का? आणि खरंच होईल का त्याच्यामध्ये काम माझं? त्याच्याने नाही झालं तर काय करायचं माहिती हा. का? पपई खायची. पपईचा रस प्यायचा. हा का? म्हणजे ना मला सगळं एक एक करत राहावं लागलं आता. काय करावं तेच कळना मग काय झालं. करती? बिबवा घेती का केळ घेती का पपईचा रस घेती? मला तर असं वाटायलंय अगोदर का केळीचं बघते करून. अगोदर केळ खाते, त्यानं नाहीच झालं तर पपई खाते, पपईनं नाहीच झालं तर मग ते काळच घ्यावं लागेल मला. काळ घेऊस आता त्याचा काळ घेतला. काळ जा बाई. मी काय म्हणते, त्याने नाही झालं. सूर्यप्रकाशचं तेल आहे पण त्याने आग होती. कशाची? पोटाची मध्ये. आता पोटात आग होते का? हा. मी तो घाबरले बाई. मला वरून लावायचं ते चुळून घ्यायचं चांगलं. पोटावर का? हा. बाई काजल, आता तू एवढं तर आयडिया दिलेलं खरं आहे, पण त्याच्यात काम मात्र माझं सक्सेस झालं पाहिजे बघ. आधीच हे असलं काम घेऊन बसलंय आणि ते दुसरं जर काम आता आपण विचार करतो ते जर नाही झालं तर मग माझं काय व्हायचं? एक काम करणं त्याच्यापेक्षा त्या नवऱ्याला बोलून घ्या, आजारी पडले आजारी पडले. आजारी पडले का? आता म्हणलं का म्हणून आजारी पडली? मला टॉनिकच भेटा ना. मग आजारी पडली, टॉनिक घेऊन टाक त्याच्याकडून. आणि त्याच्या संग जाताना दवाखान्यात जायचं नाही, तो राहतो तिकडं. मग आता काय काम झालं पुढे सांगायचं मग तू अशी म्हणून. त्याला काय 8व्या महिन्यात झालं म्हणा, 8व्या महिन्यात झालं. तुला एक सांगू का? मला ह्या सगळ्या आयडिया पेक्षा ही आयडिया बरी वाटायला बघ. हा असं करतो. आता मी का अशीच करते, त्याला बोलवून घेते आणि असंच एक रात्र उग एक नाही चांगलं 2-4 रात्र कर. एवढं का? एकाच भागन का? त्याचाही भागन तोही भागन का? तो 6 महिन्यापासून तिकडे आहे. तो म्हणशील हिने एकच रात्र कसं हे केलं? हिने एवढे 6 महिन्यापासून इकडे तरी दम कशी मारी ती? मग तू इकडे काय सांगशील? ए जाऊ दे ना, आपण कोण आहे माहिती आहे का तुला? मग मी बरोबर घेते त्याला नको दाखवू, नाही तर तो रट्ट्यान काढून देईन घरात. काय मग हे कशाला त्याला सांगू मी? पण एकदा जरी झालं ना मग मी बघ कसे हातात घेते त्याला ना. काय हातात घेते? अगं म्हणजे काय बोलते ग तू? जा बाई तिकडे, तुझं आपल्याला राहते बाई. मी अशी बोलून देते आणि तू नाही तू जाते बाई. काय करावं काहीच कळलं पुढे माकडे सगळे. हो का? ते बरोबर. ऐक ना, मला पण आहे ना म्हणजे माझ्याकडे एक आयडिया अजून. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो पण तुला भारी भारी सोल्युशन देऊ शकतो. म्हणजे सोल्युशन आता त्याच्याकडून घेऊ का? आणि तू त्याचं नाव काय सांगितलं? विजय. त्याला सोडून दे, याला पाठव, हा पैशावाला आहे. नको बाई, मी नाही पाठवत कोणाला. ऐक ना, आता मी दानावरा तिकडे राहतो. एका तोंडाचं हे तोंड पावसावर याच पावा. मी असा गोरा आहे आणि मग सांगते डायरेक्ट काय हाईटला लांब चटक आहे ना. असं म्हणलं मग काय बाई तू बी आपलं. बरं मी काय म्हणते, मग तुझा मित्र दानावरा तिकडे राहतो, तू या काळ्या तोंडाला बोलवलं, याच्याकडून एकदा केलं, त्याच्यात असा राडा झाला.
हा बाई. तू काही वापरलं नव्हतं का ग? ए बाई ग बस, तू काही बी बोलू नका आता. अगं. हे बघ, आधीच हे असलं होऊन बसलंय, मला त्याची आयडिया सांग फक्त. उगाच दुसरा आता आलतं भलतं बोलू नको. एक तर मी ऐक. टेन्शन मध्ये आहे आणि तू परत मला तसल्या गोष्टी बोलून त्याच्यावर रगड मीठ. ते आहे ना बिकरचोट बिकरचोट, त्याला कॅरी बॅग सुद्धा नाही पुरती. हा तू ऐक कर, एक नंबर एक नंबर अख्खा खर्च करीन. तू पण पाहतेस पण ऐक ना काजल, मी काय म्हणते, आता तू सांग मला, एवढी आयडिया दिलीस मला, हा त्या जाऊ दे फेल झाल्या, पण आता ही लास्टची आयडिया दिलीस नवऱ्याची, ती का चांगली नाहीये का? कशाला अजून दुसरी पकडून घेऊ मी? पण तो नवरा परत तिकडे गेल्यावर मग तू जेवशील काय? उपाशी राहायचं तू, परत पोटाला आळा मारावाच लागेल ना मग. ते बघू पुढच्या पुढे आपण. माझा नवरा एकदा येऊन गेला का मग घाल मला, बघू आपण. आता भेटून घेतला असतं तर भारी झालं असतं येडे. हा तो का? बी एकटाच आहे. आणि प्रॉपर्टी तू म्हणजे ना अशी प्रॉपर्टी आहे, फॉर्च्युनर घेऊन येतो. फॉर्च्युनर गावात, आपल्या गावात कोणाकडेच नाही. बरं ऐक आता ना. मलाच आवडत होता तो, पण तो मला करीत नाही ना, कारण की तो का? रावलाय ना. रावल्याचा मित्र आहे तो. अच्छा, हा. असं आहे का ते? हा. बरं ऐक, मग मग आता मी काय मी म्हणते, त्याच्या मित्राची असल्यावर मग तो कसं काय माझ्यावर करीन? ते बी बरोबर आहे. मग एक काम कर ना तू, आता मी प्रेग्नेंट आहे समजा, माझा नवरा येऊन गेला का, मग काय तुझ्या मित्रासोबत. मी आता लगेच हे नको करू असं नाही म्हणत मी तुला, फक्त जुळून ठेवायचं पैसे अडक्यासाठी. मग मी तुला तेच म्हणते, आता तू काय कर, त्याला बोलून घे, दोस्ती बिस्ती करू, थोडीशी ओळख करून घेऊ. माझं ह्याचं काम झालं एकदा फिनिश, मग ते पुढचं पुढं तू गाड जमला तर जमला आहे की काय करायचं, लगेचच्या लगेच आपला हात खोलून दाखवायचा नाही कोणाला. नाही? आधी मूठ दाबून धरायची, रगडीत न्यायचं रगडीत न्यायचं रगडीत न्यायचं, मग पुढं पाऊच असं करू. बोलू का? चालतंय. तर फोन करून बोलून घे. हॅलो, बोल ना. कुठे रे विसल्या? करीतोय ना. काय जास्त पण असं बोल ना. मी म्हणलं याला दिवस नाही उगला तर लगेच करायला लागला म्हणला. मला सकाळी सकाळीच लागत. बरं आहे बाबा, ती सवय लय अवघड आहे रे. मी काय म्हणते, तू म्हणत होता ना सासरी तू लागत होता ना, हा मग किती आहे? तू आता चालून आली माझ्याकडे. आपल्याला चांगलं पाहिजे हो. आपल्याला नकलं सांगतो काय, कचरा माल नको दे. एक नंबर मागत आहे. होती ती काळी आणली ती आईला चव न जाऊ तिला. ए कधी बी मी कच्चे नको करीत राहू. आणि बाई आंघोळ पांघोळ व्यवस्थित रोजच्या रोज करीत असू, स्वच्छ इकडे राहत नाही. असेल तर पाय, नाही तर अशी कोणती बी नको पाहू. फॉर्च्युनर गाडीत येणं तुम्ही 15-15 दिवस आंघोळ नाही करीत, ते मला नको शिकू तू बरं का. तू 15-15 दिवस आंघोळ नाही करीत आणि दुसऱ्या पोरीला नाव आता रोज ठेवतो. करायला लागलो मी. हा ते ऐक, तू आता जर पाहिलं ना तर तोंडाला पाणी सुटन, पाणी नसतं लाळ गण ती झाली. खरंच हा ती लाळ असं नुसतं गाळीत चाळीस तू असं. सांगतो ना, लगेच हातात टाकून देतो. इकडे ऐक पहिले मी काय म्हणते, मला पहिले 7,500 रुपये लागत ते देशील ना? हा आधी पैसे द्यायला म्हणून, नाही तर मी कधी बी पिन मारून देईन ना. हा चांगला माल पाहिजे. पैसे पैसे काय ये पटकन माझ्या घरी ये. कोण नाही आज, माझे आई बाप जाईल बाहेर. कुठं जुन्या घरी यायचं तिकडं गोटे जवळ. गोठ्या जवळ त्या घरी रे. काम होईन का पण ते? तू येतच आई, मग बाकीचं बोलणं झालं ना झालं म्हणजे ते तुमच्या हातात आहे पुढे काय करायचं ते. हा. तू तर लगेच पाहिलं ना लगेच म्हणशील, लगेच मागशील नाही, कोणतं वाघ नाही तो मला. मला कसं आहे, मला जर आवडलं ना तर मी लगेच सिंगावर घेतो. जेवण करायसाठी आधी बनवावं लागतं, जेवण स्वयंपाक करावा लागतो. हा तर लोक ज्ञान शिकू लगेच आलो. हा निघ मग. आईला बोर करीतो का मित्र आहे, पण असं डोक्याच्या वर आहे ना. येतो बोलला का? येऊ राहिला. आणि तू तर डायरेक्ट घरीच बोलू की त्याला? माझ्या बापाला माहिती नाही, येतो तो माझ्या घरी, मित्र आहे ना. हा का? आणि त्याचा माग आहे मग. जाऊ दे मग, काही नाही होत. चल, जाऊ दे. कधी येईन ग पण, हा आता किती वाट बघत बसायची इथं. त्याने गाडी काढली, म्हणजे चांगला आहे त्याला. माझं म्हणत होते आंघोळ नाही करीत म्हणून. हा का? हाय चांगलं बाई, तर मी विचार करत होते, म्हणलं बाई फॉर्च्युनर मध्ये फिरतोय ना, आंघोळ करत नाही ग बाई. आहे. नाही ग, आता एवढं मोठ्या घरात म्हणल्यावर तर आंघोळ करणार नाही बाई. तेवढं आहे. बट ते एक गोष्ट घाण आहे तिची, काय? तर तो आहे ना दातच घेशील नाही कधी. छी, आणि असल्या मुलासोबत माझी मैत्री करून देते तू? तुला पैसा घ्यायचाय फक्त, तुला कुठं काय करायचंय. हा फक्त तेवढं आहे. गोड गोड बोलून आहे ना नादी लावायचं. चालतंय. आज तू आहेस म्हणायचं ना, उद्या तू म्हणायचं. आहेसच की मला काय सांगायला. प्रॉब्लेम झाला मग पण काय? मी स्वतः आहे, मी स्वतः. काजल आहे म्हणल्यावर मग काही टेन्शनच नाही. तुला जाऊ दे, नवऱ्याची आयडिया कशी दिली मी. हो बाई, एकदम मस्त दिली बरं का. मला ती आयडिया लय आवडली. आता ती आयडिया ना आजमावून बघायची मला. सक्सेस झाली म्हणजे संपला विषय, मग हे नाही पुढचं. बाई, मी तुला सांगते, मी असं सारखं कधीच होऊन देणार आहे. जर माझ्याकडे पैसे नसले ना, साखरीच्या पन्न्या आणीन घरून, मी स्वतः आणीन, पण मी असं होऊन देणार नाही. अगं हे चुकून हुकून झालंय, काय आता करायचं म्हणून थोडी झालेलं आहे. उगा त्याच्यावर जखमीवर मीठ नको तुळू बरं का.
असं ध्यान ठेवायचं, दर्शन करायचं. जाऊ द्या, जे झालं ते झालं. बघ त्याला परत एकदा कॉल करून घे बोलून. नाही नाही येईन तो. त्याला काय डबल माहिती कॉल केला कधी की राग येतो. कुठे राहते ते? हा इकडे मागं राहतो. हा का? हा लय मोठा बंगला असेल मग. आंब्याच्या माळ्यात. ते आंब्याच्या काय बाग राहतो काय राहतो नाही का ते लावेल त्यांनी. अच्छा, मळा आहे का त्यांचा? हा मोठा माळा आहे चांगला बागायतदार आहे. मग त्याचा लय मोठा बंगला असेल ना? बंगला लय मोठा असेल ना त्याचा राहायचा? हा बंगला 3 मजली बिल्डिंग आहे. 3 मजली येण्याच्या माग. एक मजली माझ्या नावावर करून घेऊ काय मग? लग्न करीत की तू त्या संग नाही का बाई, लग्न म्हणजे काय? लग्न करून घ्यायचं म्हणल्यावर मग एक माझ्या नावावर करून घ्यायचं. तुला पैसा तो उकळायचा तो उकळा तू इकडे 10 मजली बांध ना. ते बी बरोबर आहे तुझं. उगा कशाला लफड्यामध्ये त्याच्या घरात पडायचं? कशा जाशील तू? काय संबंध आपला त्याच्या घरात जायचं? ते बी बरोबर आहे. मग अगं कर ना त्याला कॉल, ये म्हणावं लवकर. उगाच किती वेळ तर काय माणूस असला म्हणजे आपण बायांनी किती वेळ वाट बघायची का त्याची? हॅलो हॅलो इकडे पाय बघा पाय इकडे इकडे इकडे. हा तिकडून येऊन राहिला वय. अरे गाडी तिकडेच राहती इकडे नको आण. चुकवलेली आला का? गाडी काय फॉर्च्युनर काय भारी. ते असं गाडीत स्वप्न पाहिलं कधी? नाही बाई, जनावर एवढा तिकडे दुबईला राहत मला नाही तरी आणली अशी गाडी. गाडीत बसून नेईल का बाय? गाडीत नाही पण काय करायचं तू माहितीये का? काय? तर आपला अंडेवाडीचा फाटा आहे का हा. तिथपर्यंत तू जायचं हम्म. आणि तिकडून पुढं गाडीत बसून घे आणि तिकडे तुम्ही गोटेवाडी हिंडा काही हिंडा कुठे हिंडा. नाही बाई, मला ते गोटीवाडीला नाही आवडत जायला. मला केळीवाडीला आवडते जायला. तुला माहितीये का त्या गावामध्ये इतकी मज्जा येते ना. एकदा मी तिकडेच गेले कोणतं? होते केळीवाडीला. तुला माहित नाही का? हा. काय ग तू पण, आपण दोघी नव्हतो का एकदा गेलो पायी पायी? बरोबर आहे. हा त्या वाडीला. हा पहिला बॉयफ्रेंड होता तुला. हा का? हा. अच्छा. हा, त्याची चालणी पाय कशी वागावानी पाय. हा बाई, पाहिला ना हाय ना जास्त चांगला आहे बरं का दिसायला. दिसायला आहे चांगला पण म्हणजे वागणं चांगलं पाहिजे ना. ते बी बरोबर आहे. सर तिकडे सकू का? त्याच्यावर दाबशील लय मला. चिखल झालं बाबा. त्यासाठी आता काय सिमेंटचा रस्ता करू का काय? हा? एक काम कर, आपल्या इकडच्या मळ्यामध्ये ते विहीर खणली ना आता, हा. तिथं मटेरियल पडेल. जेसी वाल्याला लाव आणि तुमची ट्रॉली घ्यायची तुमचा ट्रॅक्टर वाहून आण तिथं टाकून दे मटेरियल. तर काही देऊ नको मला. फुकट मध्ये देतो का? फुकट मध्ये देतो. मग काय अडचण नाही. एकदा काय एकदा काय काम आता कामासाठी तिकडे बोलायला ना. कसं वाटलं पाखरू? पाखरू जर असलं ना विचारच नको. आंघोळ गेली नाही खरं तो बरोबर फॉर्च्युनरला सोबत आहे पाय. पहिली ना सोबत आहे ना. आहे ते मसाला दिलंय मला एवढं लंगर माझं सस्पेन्शन खराब झाले म्हणजे एवढ्या भारी गाडीचे. राहू दे बोले. आता गाडीचे शॉकअप खराब झाले. सस्पेन्शन ती दिली होती तो म्हैस. आता मला काय माहिती. ही एकदम सोबत मला वाटलं तुला माझी येईल. तिच्या हाकडे इकडे गाडीची गरज नाही पडणार. पण तिने तो शीटच दाबून टाकलं. लय गादा चांगली इकडून बसू का तिला? नाही चांगलं ना दिसत ना. मागं जर तिकडे 7,000 दे ना. 7,000 तिकडे जाऊ बरं पैसे काय करशील. त्याला आपलं खर्च पाणी घ्यायचं थोडस 2-3,000. 2,000 घेतले. 1,000 तुला ना 1,000 मला. बोला ना मग. आहे मुख्यवाणी ओळख कशी काय व्हायची तुमची? कुठले आहे तुम्ही? मी का? ते सांग ना ग. कशी ती केळी गाडी नाही का त्याच्या जवळ आहे अच्छा अच्छा. गोटेवाडी. कोटेवाडी त्याच्या मोठेवाडी आणि पुढे. तोटेवाडी. हा बरोबर. तर मग ते मी म्हणलं त्याचं जाणं येणं राहतं म्हणलं त्या गावाला जात राहतो ना. मग आहे म्हणलं मित्राचे म्हणलं माझा. मी म्हणे आतल्या दिवसाची बुक केली म्हणे मी. हा म्हणजे जेवण खावण हॉटेलला जायचं. हा ते काजल म्हणत होती तुम्ही घेऊन जाता म्हणून. तर जाऊ ना हॉटेलला जाऊ. तू मी म्हणलं तो मैत्रिणीला अशी सारखी पार्टी देतच राहतो नाही का. हो का? हॉटेलला जाऊ तिथंच मस्त लॉज घेऊन तिथंच आराम करू आपण. इथपर्यंत ऐक ना माझं चांगलं माझं काय मी गाडीत आराम करीन. जोडी चालू पहिले थोडी चालू लागेल तुला. ते सगळं शूटिंग करू नाटक करतात.
अरे जा ना घेऊन आता घालायला मला उन्हाळा घालून दिलं. जेवण करत होतं नाही ना मग जा ना. रूम मध्ये घालत तर काम होपर्यंत अजिबात जमणार नाही. तुला पैसे अजून 3,000 देतो. तेवढा घालायचा 3,000 अजून दे. आणि तिथं कसं आहे माहिती का काम एकदम तिचं म्हणणं कसं आहे माहिती का तू जर आता केलं तर ते कायमचं पाहिजे बरं का म्हणजे हे बघ बाई तुला सांग, आपला शब्द म्हणजे एक बंदूकची गोळी तुला म्हातारी होईपर्यंत समजली. हो का म्हणजे मी धोतारात आणि तू लुगड्यात तरी आपण करू. मग हे तर जेवण खावण प्रेम हॉटेलला प्रेम राहणं. प्रेम प्रेम पण ही परमनंट आता बायको समजेल. किती जणी म्हणलं तुला? काजल सॉरी ऐक ना कसं वाटलं तुला चांगलं तोंडात आहे. पाणी आलं का नाही चाललं जा बाई काही पण असं सगळं चांगलं आहे पण मी काय म्हणते ते म्हातारी होईपर्यंत सांभाळतो मला खरं का खरं आहे. तू कायला मात्र वयसर राहते त्याच्याकडं आपल्याला त्या एखाद्यातल्या सवय आहे पासवर्ड आपण चेंज करीत राहतो. बरं ऐक ना मी काय म्हणते मग चल की इथं कशाला जास्त वेळ बसायचो आहे की नाही बरं मी काय म्हणते चल ना मग त्याला तुम्हाला मॉल मध्ये घेऊन जातो मी. ऐक ना मला सांगत पहिले वन पीस घेऊन दे. 2 पीस घे नाही तर 4 पीस घे. तिला मस्त तिलाही घेऊन देतो मस्त शॉर्ट कपडे घेऊन देतो तिला मस्त. ती घालीन बाई का? मी शॉर्ट नाही घालत नाही ती तिचं लग्न व्हायला ती हा मी ना अशा साड्याच तू मला घालते तरी घेऊन मी कसं घालीन ठीक आहे तर काय अडचण नाही. कर ना मग आता. लागली का? चाल का अगं बया तुझं